Hello students, welcome to this class of the physics. Okay, resistance related. Next question is like this: if n identical resistances are connected first in series and then in parallel. Okay, बघा, if n identical resistances, first connected in series and then in parallel. N identical resistances first connected in series, then in parallel, then ratio of series to parallel resistance is, बघा, n आयडेंटिकल रेजिस्टन्स आहेत आणि सुरुवातीला ते सिरीज मध्ये जोडले आणि नंतर पॅरल मध्ये जोडले, तर त्या सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आणि पॅरल कॉम्बिनेशनचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स याचा रेशो काय येणार आहे? ओके, असा क्वेश्चन आहे. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडल्यानंतर RS इज इक्वल टू काय होणार बघा, n इंटू आर होणार. म्हणजे इच रेजिस्टन्स जर कॅपिटल आर असेल तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन काय असणार आहे? NR येणार आहे. त्याचबरोबर रेजिस्टन्सेस आपण पॅरल कॉम्बिनेशन मध्ये जोडले तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय येणार आहे? R बाय n येणार आहे. ओके, इक्वल रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये जोडले तर NR आणि पॅरल मध्ये जोडले तर R बाय n. आणि त्याच्यामुळं इतर रेशो काय विचारलेला आहे? इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन टू इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन इज इक्वल टू काय होणार आहे? NR डिवायडेड बाय R बाय n. ओके, सो हियर R अँड R गेट कॅन्सल, n इंटू n काय होणार आहे? n स्क्वेअर येणार आहे. ओके, म्हणजे आयडेंटिकल रेजिस्टन्सेस फर्स्ट सिरीज मध्ये जोडले आणि देन पॅरल मध्ये जोडले तर सिरीजचा इक्विव्हॅलंट टू पॅरलचा इक्विव्हॅलंट याचा रेशो जो येणार आहे तो काय येणार आहे? इक्वल टू n स्क्वेअर. ओके, नेक्स्ट बघा, इफ टू रेजिस्टन्सेस R1 and R2 has equivalent resistance RS when connected in series and equivalent resistance RP when connected parallel. ठीक आहे. देन R1 and R2 R म्हणजे R1 R2 च्या व्हॅल्यू आपल्याला RS आणि RP च्या स्वरूपात कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके, कसं होणार बघा. आता इथं दोन रेजिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडले, दोन रेजिस्टन्स R1 R2 आहेत, सिरीज मध्ये जोडले तर काय होणार आहे? RS इज इक्वल टू R1 प्लस R2 होणार आहे. ओके, सो दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. आणि दोन रेजिस्टन्स आता पॅरल मध्ये जोडले तर RP इज इक्वल टू काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ऍडिशन R1 R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. आता आपल्याला R1 R2 चे व्हॅल्यू काढायचे आहे, तर या इक्वेशन मधलं काय करूया? R1 किंवा R2 फर्स्ट इक्वेशन वरून रिप्लेस करूया. फर्स्ट इक्वेशन वरून काय होणार बघा, R2 रिप्लेस करूया. R2 इज इक्वल टू काय येणार आहे? RS मायनस R1 येणार आहे. RS मायनस R1. ओके, सो देअरफॉर हियर RP इज इक्वल टू काय लिहिणार बघा? RP इज इक्वल टू R1 ऍज इट इज आणि R2 च्या ठिकाणी काय प्लेस करणार आहे? RS मायनस R1 प्लेस करणार आहे. डिवायडेड बाय R1 प्लस R2 म्हणजे पुन्हा एकदा RS लिहितो. R1 प्लस R2 ऑलरेडी किती आहे? RSच आहे ना. आता हे LHS ला नेलं तर काय होणार आहे? RP RS इज इक्वल टू R1 आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर R1 RS ओके मायनस R1 स्क्वेअर. आता हे सगळे LHS ला नेतो, सो R1 स्क्वेअर मायनस RS R1 लिहितो. ओके, R1 RS किंवा RS R1 काही लिहिलं तरी चालेल. सो R1 स्क्वेअर मायनस RS R1 प्लस RP RS इज इक्वल टू 0 असणार आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे R1चं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे आपल्याला सॉल्व्ह केल्यानंतर R1 ची व्हॅल्यू मिळणार आहे आणि त्याच्यावरून आपल्याला नेक्स्ट R2 ची व्हॅल्यू मिळू शकणार आहे. ठीक आहे. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये A इज इक्वल टू काय येणार आहे? R1 स्क्वेअरचं क्वाड्रॅटिक इक्वेशन इथं नाही म्हणजे किती आहे? 1 आहे. सो A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस RS येणार आहे आणि C इज इक्वल टू काय येणार आहे? RP RS येणार आहे किंवा RS RP येणार आहे. ठीक आहे.
आणि देअरफॉर R1 चे रूट्स येणार आहेत R1 इज इक्वल टू मायनस बी, मायनस इक्वेशन माहिती आहे ना, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. divided by 2a. and therefore R1 is equal to होणार आहे मायनस ऑफ बी म्हणजे मायनस ऑफ मायनस आर एस दॅट इज प्लस आर एस प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मीन्स आर एस स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी. आता 4 इंटू ए म्हणजे आहे 1 इंटू सी आरपी आर एस किंवा आर एस आरपी लिहूया. ओके 4 आर एस आरपी डिवायडेड बाय 2a म्हणजे काय होणार आहे डिवायडेड बाय 2 होणार आहे. ओके सो या पद्धतीनं एक प्लस ठेवल्यानंतर एक आन्सर येणार आहे आणि मायनस ठेवल्यानंतर काय येणार आहे दुसरा आन्सर येणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे R1 ची व्हॅल्यू अशी लिहू शकतो आपण 1/2 RES प्लस अंडर रूट RES स्क्वेअर मायनस 4 RES RP. ओके या पद्धतीने येणार आहे. ठीक आहे. आणि सेकंड रेजिस्टन्स R2 तुम्ही जर कॅल्क्युलेट केला त्याची व्हॅल्यू येते हाफ RES मायनस अंडर रूट RES स्क्वेअर मायनस 4 RES RP. ओके म्हणजे काही प्रॉब्लेम मध्ये आता याच्यावर क्वेश्चन कसा असतो ते पण सांगतो तुम्हाला. सपोज क्वेश्चन इज लाईक दिस. एक तर हे फॉर्म्युले ॲज इट इज पाठ करावे लागतील किंवा तुम्ही नॉर्मल मेथडनं देखील सॉल्व्ह करू शकताय. दोन्ही मेथडनं सॉल्व्ह करून बघूया. सपोज two resistors have equivalent resistance of 12 ohm, sorry 12 नको 9 ohm and 2 ohm when connected in series and parallel resistance, parallel combination. काय दिलंय टू रेजिस्टर हॅव इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ 9 ओहम अँड 2 ओहम व्हेन कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरल कॉम्बिनेशन. म्हणजे सिरीज मध्ये जोडल्यानंतर 9 ओहम होतोय आणि पॅरल मध्ये जोडल्यानंतर काय होतोय 2 होतोय. देन द टू रेजिस्टर्स आर किंवा रेजिस्टन्सेस आर ते दोन रेजिस्टन्सेस काय असतील. आता या फॉर्म्युलेच्या साइन कॅल्क्युलेशन करून बघूया. सुरुवातीला R1 इज इक्वल टू हाफ RES म्हणजे सिरीज कॉम्बिनेशनचा रेजिस्टन्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ RES स्क्वेअर म्हणजे 81 मायनस 4 RES RP. 4 इंटू RES इंटू RP किती होणार बघा 72 होणार. ओके म्हणजे हाफ इन ब्रॅकेट 9 मायनस किती होणार आहे 81 हे प्लस येणार सॉरी प्लस सुरुवातीला. ओके 81 मायनस 72 म्हणजे किती होणार 9 बरोबर ना. स्क्वेअर रूट मध्ये 9 होणार. स्क्वेअर रूट मध्ये 9 म्हणजे काय होणार आहे त्याचा स्क्वेअर रूट काढला तर 3 होणार आहे. ठीक आहे. सो R1 इज इक्वल टू काय येणार आहे हाफ टाइम्स सॉरी 9 प्लस 3 हाफ टाइम्स 9 प्लस 3 म्हणजे किती होणार आहे 12 म्हणजे किती होणार आहे आन्सर इज 6 ओहम. R1 येणार आहे 6 ओहम आणि R2 इज इक्वल टू हाफ इंटू इन ब्रॅकेट हाफ इन ब्रॅकेट RES किती 9 मायनस आता येणार आहे मायनस अंडर रूट RES स्क्वेअर म्हणजे 81 मायनस 4 RES RP. RES आहे 9 आणि RP आहे 2. ओके पुन्हा एकदा याचं कॅल्क्युलेशन येणार आहे. सो हाफ इन ब्रॅकेट 9 मायनस अंडर रूट किती येणार 81 मायनस 72. 81 मायनस 72 म्हणजे काय येणार आहे 9 येणार आहे. दॅट इज काय येणार आहे हाफ
इन ब्रॅकेट 9 - 3 दॅट इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट 6 येणार आहे. सो R2 येणार आहे 3 ओहम. लक्षात येते. तर या पद्धतीने हे स्टँडर्ड फॉर्म्युले वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. अदरवाईज जनरल कॅल्क्युलेशन करून देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ठीक आहे. याच्यासाठी हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील जर बाय युझिंग फॉर्म्युला सॉल्व्ह करायचं असेल तर. म्हणजे बघा 2 रेझिस्टन्स 6 आणि 3 ओहम असले पाहिजेत. ओके. 6 आणि 3. 6 आणि 3 चा इक्विव्हॅलंट किती येणार आहे 9. म्हणजे सिरीज मध्ये जोडले तर 6 + 3 काय होणार आहे 9 होणार. आणि 6 आणि 3 आपण पॅरल मध्ये जोडले तर मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन किती होतं बघा. मल्टिप्लिकेशन 6 × 3 18 डिवायडेड बाय ऍडिशन 9. 18 डिवायडेड बाय 9 म्हणजे काय येणार आहे 2 ओहम येणार आहे. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे. ओके. तर या पद्धतीने हे तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. किंवा काही वेळेला दुसरी मेथड काय आहे तर ऑप्शन बघायचे आणि ऑप्शन वरून देखील सॉल्व्ह करू शकताय. म्हणजे सिरीजला 9 आणि पॅरलला 2 यायला पाहिजे असं कुठल्या ऑप्शन मध्ये येते बघायचं. कारण तुमच्याकडे ऑप्शन पण अवेलेबल असणार आहेत. हे फॉर्म्युले सुद्धा पाठ करायची गरज नाहीये. म्हणजे जे 4 ऑप्शन दिलेले असणार त्याच्यात कुठल्या कॉम्बिनेशनला सिरीजला 9 आणि पॅरलला 2 होतोय बघायचं. त्याच्यावरून तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. दॅट इज ऑल्सो व्हेरी इझी मेथड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फाइंड द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन find equivalent resistance between 2 points on a uniform ring subtending at an angle theta. Subtending an angle theta at center. ओके. आणि याच्यामध्ये लॅम्बडा इज इक्वल टू काय आहे इथं दिलेला आहे लॅम्बडा इज इक्वल टू मास पर युनिट लेंथ. सॉरी, लॅम्बडा इज द रेझिस्टन्स पर युनिट लेंथ आहे. ओके. लॅम्बडा म्हणजे काय आहे तर रेझिस्टन्स पर युनिट लेंथ आहे सपोज. क्वेश्चन लक्षात आलं का बघा. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे देर इज अ रिंग लाईक दिस. ओके. सो दिस इज द रिंग. आणि या रिंग वर आपल्याला 2 पॉइंट घ्यायचे. ओके. सो फॉर एक्झाम्पल इथं एक पॉइंट फॉर एक्झाम्पल ए असेल आणि इथं एक पॉइंट काय असेल बी असणार आहे. आणि ए आणि बी न सेंटर ऑफ द रिंगला केलेला अँगल जो आहे तो अँगल किती दिलेला आहे थीटा. थीटा इज द अँगल मेड बाय दॅट 2 पॉइंट्स ए अँड बी ऑन द रिंग ऍट द सेंटर. म्हणजे ए पॉइंट आणि बी पॉइंट रिंग वरचे आहे आणि त्यांनी सेंटरला केलेला अँगल थीटा आहे. तर ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार आहे. ओके. ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता बघा याच्यामध्ये वरचा जो पार्ट आहे त्याला सी असं नेम दिलं आणि खालचा जो पार्ट आहे डी दिलं. तर इथं ए आणि बी मध्ये काय येणार आहे 2 रेझिस्टन्स येणार आहे. एक म्हणजे एसीबी पार्टचा रेझिस्टन्स आणि दुसरा एडीबी पार्टचा रेझिस्टन्स. असे 2 रेझिस्टन्स येणार आहेत आणि हे 2 रेझिस्टन्स कसे असणार आहेत पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये असणार आहेत. म्हणजे याचे इक्विव्हॅलंट सर्किट डायग्राम अशी होणार आहे. ए अँड बी आर द 2 पॉइंट्स. ओके. एक रेझिस्टन्स येणार आहे एसीबी पार्टचा रेझिस्टन्स त्याला म्हणूया आपण R1 आणि दुसरा एडीबी पार्टचा रेझिस्टन्स त्याला म्हणूया R2. आणि हे 2 रेझिस्टन्स काय येणार आहेत पॅरल मध्ये येणार आहेत. ठीक आहे. आता हे 2 रेझिस्टन्सेस तुम्हाला फाइंड आउट करून त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. आता रेझिस्टन्स कशावर डिपेंड असतो रिंगच्या केसमध्ये किंवा रॉडच्या केसमध्ये रेझिस्टन्स लेंथवर डिपेंड असतो. जेवढी लेंथ जास्त तेवढा रेझिस्टन्स जास्त येणार आहे. आता एसीबी पार्टची लेंथ किती येणार आहे. सपोज या रिंगची रेडियस किती आहे स्मॉल आर इज द रेडियस आहे रिंगची. तर ही आपण आर्क लेंथ काढू शकतो. एसीबी पार्टची आर्क लेंथ म्हणजे एसीबी पार्टची लेंथ किती येणार आहे आर इंटू थीटा. कारण तुम्हाला माहित आहे आर्क लेंथ म्हणजे काय असतं अँगल इंटू रेडियस. अँगल कुठला रेडियन मधला अँगल पाहिजे त्याच्यासाठी अँगल इंटू रेडियस आर्क लेंथ. सो एसीबी पार्टची लेंथ म्हणजे काय येणार आहे अँगल इंटू रेडियस म्हणजे आर इंटू थीटा येणार आहे. ओके. आणि एडीबी पार्ट ओके एडीबी पार्ट जो आहे त्याची लेंथ किती येणार आहे त्याचा अँगल किती येणार मग
एसीबी पार्टचा अँगल थिटा असेल तर एडीबी पार्टचा अँगल येणार आहे 2 पाय मायनस थिटा येणार आहे. 2 पाय मायनस थिटा. ही फक्त लेंथ आपण लिहायला लागलोय ना सुरुवातीला, अजून रेझिस्टन्स लिहायचा आहे R2. ओके, एडीबी पार्टची लेंथ किती येणार आहे, रेडियस इंटू अँगल किती येणार आहे आता 2 पाय मायनस थिटा. कारण कम्प्लीट सर्कलचा अँगल किती असतो 2 पाय असतो, कारण अँगल हा रेडियन मध्ये घ्यायला लागला. ही झाली लेंथ, आणि लेंथ इंटू लॅम्बडा म्हणजे येतं रेझिस्टन्स. कारण लॅम्बडा म्हणजे काय असतं, रेझिस्टन्स पर नीट लेंथ असतं. म्हणजे रेझिस्टन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, लॅम्बडा इंटू लेंथ करावं लागेल, लक्षात घ्या. कारण लॅम्बडा म्हणजे काय आहे, रेझिस्टन्स पर नीट लेंथ आहे. सो लॅम्बडा इज इक्वल टू आर बाय एल असेल तर आर इज इक्वल टू लॅम्बडा इंटू एल येणार आहे. ओके, सो लॅम्बडा इंटू एल हे R1 आणि ही झाली R2 ची व्हॅल्यू. आता हे दोन रेझिस्टन्सेस कसे आहेत, पॅरल कॉम्बिनेशन मध्ये आहेत. सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स RP येणार आहे, यांचं मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ऍडिशन. ओके, सो मल्टिप्लिकेशन काय होणार बघा, मल्टिप्लिकेशन इज, इथं लॅम्बडा लिहायचं राहिलं, सॉरी. ओके, कारण लेंथ इंटू लॅम्बडा म्हणजे रेझिस्टन्स असतं, त्याच्यामुळे R स्क्वेअर होणार, लॅम्बडा स्क्वेअर होणार, थीटा होणार आहे इन ब्रॅकेट 2 पाय मायनस थीटा होणार आहे. ओके, डिवायडेड बाय R1 प्लस R2 म्हणजे R लॅम्बडा कॉमन निघेल आणि ब्रॅकेट मध्ये काय होणार आहे, दॅट इज थीटा प्लस 2 पाय मायनस थीटा. ओके, सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ दिस पॅरल कॉम्बिनेशन किंवा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी काय होणार बघा, R लॅम्बडा कॅन्सल होईल. ओके, सो R इंटू लॅम्बडा इंटू थीटा, R लॅम्बडा इंटू थीटा इन ब्रॅकेट 2 पाय मायनस थीटा. ओके, डिवायडेड बाय काय होणार आहे, डिनॉमिनेटरला काय होणार, थीटा मायनस थीटा पण कॅन्सल होणार, डिनॉमिनेटरला 2 पाय राहणार आहे. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स A अँड B येणार आहे. ओके, आता याच्यामध्ये पुन्हा आणखी असं सांगितलं की संपूर्ण रिंगचा रेझिस्टन्स कॅपिटल R असेल तर A आणि B मधला रेझिस्टन्स किती येणार आहे. इन टर्म्स ऑफ रेझिस्टन्स ऑफ टोटल रेझिस्टन्स ऑफ रिंगच्या स्वरूपात देखील हा फॉर्म्युला कन्वर्ट करूया. ओके, इफ कॅपिटल R इज द रेझिस्टन्स ऑफ कंप्लीट रिंग, रेझिस्टन्स ऑफ कंप्लीट रिंग, देन काय होणार बघा, कॅपिटल R कसं करणार आहे, म्हणजे रेझिस्टन्स म्हणजे काय असतं, लॅम्बडा इंटू लेंथ. लेंथ किती असणार आहे 2 पाय R इंटू 2 पाय इंटू R येणार ना, टोटल लेंथ, आणि इंटू लॅम्बडा म्हणजे काय येणार आहे, टोटल रेझिस्टन्स कॅपिटल R येणार आहे. मग आता 2 पाय R इंटू लॅम्बडा. ओके, आपल्याला इथं काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल R इंटू लॅम्बडा म्हणजे काय येणार बघा, कारण इथलं R लॅम्बडा आपण रिप्लेस करू शकतो. देअरफॉर R इंटू लॅम्बडा म्हणजे R डिवायडेड बाय 2 पाय होणार आहे, R divided by 2 pi. So equivalent resistance between these 2 points Rp is equal to, in terms of resistance of complete ring, that is capital R. काय होणार, R लॅम्बडाच्या ठिकाणी R divided by 2 pi ठेवतो, टू थीटा इन ब्रॅकेट 2 pi मायनस थीटा डिवायडेड बाय 2 pi. म्हणजे काय होणार आहे, इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स काय होणार आहे, R थीटा इन ब्रॅकेट 2 pi मायनस थीटा डिवायडेड बाय 4 pi स्क्वेअर होणार, 4 pi स्क्वेअर. सो दिस इज द फायनल आन्सर. म्हणजे कंप्लीट रिंगचा रेझिस्टन्स जर काय असेल, कॅपिटल R असेल, तर 2 पॉइंट मधला रेझिस्टन्स विच आर सेपरेटेड बाय अँगल थीटा, त्याचा रेझिस्टन्स काय येणार आहे, R थीटा इन ब्रॅकेट 2 पाय मायनस थीटा डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. ओके, समजा असं विचारलं, कंप्लीट रिंगचा रेझिस्टन्स कॅपिटल R आहे, तर याच्यात दोन डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट मधला रेझिस्टन्स किती येणार, डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट मधला रेझिस्टन्स ए आणि बी मधला. आता हे काय फॉर्म्युल्यानुसार पण काढून बघूया आणि सिम्पली डायरेक्टली पण काढून बघूया. फॉर्म्युल्यानुसार काय होणार बघा, ए आणि बी मधला, ए आणि बी हे डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट आहेत, त्याच्यामुळे हा अँगल जो येणार आहे तो काय येणार आहे, पाय रेडियन येणार, 180 डिग्री ना, पाय रेडियन. सो R इंटू थीटा येणार आहे पाय इन ब्रॅकेट 2 पाय मायनस पाय डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. आता इथं काय होणार आहे, 2 पाय मायनस पाय म्हणजे काय होणार आहे, पाय राहणार, पाय इंटू पाय पाय स्क्वेअर म्हणजे आरपी किती होणार आहे, दॅट इज R बाय 4. म्हणजे कंप्लीट रिंगचा रेझिस्टन्स कॅपिटल R असेल तर डायमेट्रिकली अपोजिट पॉइंट ए आणि बी मधला रेझिस्टन्स किती येणार आहे, अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला R बाय 4. डायरेक्टली पण काढून बघा, सपोज दिस इज अ रिंग, या कंप्लीट रिंगचा रेझिस्टन्स किती आहे,
आर आहे. कंप्लीट रिंगचा रेझिस्टन्स आर असेल तर वरच्या हाफ पार्टचा रेझिस्टन्स किती येणार आहे? आर बाय 2 येणार आणि खालच्या हाफ पार्टचा रेझिस्टन्स किती येणार आहे? आर बाय 2 असं पण डायरेक्टली काढू शकताय. वरच्या हाफ पार्टचा रेझिस्टन्स आर बाय 2, खालच्या हाफ पार्टचा रेझिस्टन्स आर बाय 2. आर बाय 2 पॅरल असणार आहे आणि आर बाय 2 आणि आर बाय 2 पॅरल आले तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॅरल कॉम्बिनेशन काय येणार आहे? आर बाय 2 डिवायडेड बाय 2. लक्षात येते ना? आर चे दोन रेझिस्टन्स पॅरल मध्ये जोडले तर आर बाय 2. आर बाय 2 चे रेझिस्टन्स पॅरल मध्ये जोडले तर आर बाय 2 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय होणार आहे? आर बाय 4 होणार आहे. ओके. म्हणजे डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट असेल तर डायरेक्टली आर बाय 4 होणार. परंतु इतर कुठलाही अँगल जर दिलेला असेल तो अँगल महत्वाचा म्हणजे डिग्रीमध्ये या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचा नाहीये, रेडियन मध्येच ठेवायचा. ओके. तर कंप्लीट रिंगचा रेझिस्टन्स आर असेल, कंप्लीट रिंगचा रेझिस्टन्स आर असेल आणि 2 पॉइंट मधला अँगल काय असेल? थीटा असेल. तर त्या 2 पॉइंट मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काय येतोय बघा. पुन्हा एकदा तो फॉर्म्युला इथे लिहितोय. आर इंटू थीटा. हे कॅपिटल आर म्हणजे कंप्लीट रिंगचा रेझिस्टन्स इन ब्रॅकेट 2 पाय मायनस थीटा डिवायडेड बाय 4 पाय स्क्वेअर. 4 पाय स्क्वेअर असं ते आन्सर येणार आहे. ओके. त्याच्यानंतर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॉलिगॉन ऑफ रेझिस्टर्स. नेक्स्ट equivalent resistance of polygon of resistors. पॉलिगॉन म्हणजे काय येणार आहे? ट्रायंगल, स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन अँड सो ऑन. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ पॉलिगॉन ऑफ रेझिस्टर्स बिटवीन फर्स्ट ऍडजस्टंट कॉर्नर्स काढूया. आता याच्यामध्ये दोन केसेस आहेत बघा. क्वेश्चन असा येऊ शकतो, व्हॉट इज इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स what is equivalent resistance of a polygon? What is the equivalent resistance of a polygon of resistors? What is equivalent resistance of a polygon of resistors of n sides, okay, having capital R is resistance of each side. Capital R is the resistance of each side. Okay. म्हणजे प्रत्येक साइडचा रेझिस्टन्स किती आहे? कॅपिटल आर आहे. हॅव्हिंग कॅपिटल आर इज द रेझिस्टन्स ऑफ ईच साइड बिटवीन ऍडजस्टंट कॉर्नर्स. बिटवीन ऍडजस्टंट कॉर्नर्स. क्वेश्चनचा मिनिंग लक्षात येतोय का बघा. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स of the polygon of resistor of n sides having R is the resistance of each side. R is the resistance of each side between adjacent corners. बघा, वन बाय वन घेऊया आपण सगळे पॉलिगॉन. सुरुवातीला आपण ट्रायंगल घेतला. ट्रायंगल ठीक आहे. आणि याच्या प्रत्येक साइडला रेझिस्टन्स किती आहे? आर इतका आहे. क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. या एक्झाम्पल वरून तुम्हाला लक्षात येईल. सपोज सुरुवातीला आपण ट्रायंगल घेतला आणि ट्रायंगलच्या प्रत्येक साइडला रेझिस्टन्स किती आहे? आर आहे. आणि आपल्याला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे बिटवीन ऍडजस्टंट कॉर्नर म्हणजे ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे. ऍडजस्टंट कॉर्नर मधला. ऍडजस्टंट कॉर्नर म्हणजे लक्षात आलं ना, दोन लगतचे कॉर्नर्स पॉलिगॉनचे. आता इथं बघा, सिम्पली ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढू शकता. आता याच्यामध्ये ए टू बी जात असताना हा ए आणि बी मध्ये डायरेक्ट कनेक्ट केलेला आहे आणि हे दोन रेझिस्टन्स काय होणार आहेत? सिरीज मध्ये येणार आहेत. म्हणजे याचं इक्विव्हॅलंट कसं होणार आहे? आर आणि आर सिरीज मध्ये म्हणजे किती होणार आहे? 2R. आणि इथे किती येणार आहे? दॅट इज सिंगल आर ए आणि बी मध्ये. आणि त्याच्यामुळे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार आहे? जर ट्रायंगल असेल तर आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन दॅट इज 2R स्क्वेअर डिवायडेड बाय ऍडिशन 3R म्हणजे काय येणार आहे? 2R बाय 3 येणार आहे. बरोबर आहे का? मल्टिप्लिकेशन बघा की 2R इंटू आर
हे मल्टिप्लिकेशन आणि ऍडिशन 2r प्लस आर म्हणजे 3r. एक आर आर कॅन्सल होईल आणि आर इक्विव्हॅलंट किती येणार आहे 2r/3. ठीक आहे. स्क्वेअर घेऊन बघूया आता. स्क्वेअर घेऊन बघूया. वन्स अगेन ऍडजस्टंट कॉर्नर म्हणजे हा एक पॉईंट येणार आणि हा एक पॉईंट येणार आहे. आता पुन्हा एकदा ए आणि बी च्या मध्ये हा खालचा जो आर आहे तो डायरेक्टली आहे आणि वरचे 3 जे आहेत आर 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 आणि आर हे सगळे कसे आहेत सिरीज मध्ये. ओके, मग या तिघांचा किती होणार आहे दॅट इज इथं 3r होणार आणि एकच काय होणार आहे आर त्याला पॅरल मध्ये येणार आहे. मग याचा आर इक्विव्हॅलंट किती येणार आहे? आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन म्हणजे 3r इंटू आर म्हणजे 3r स्क्वेअर डिवायडेड बाय 4r म्हणजे न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक आर कॅन्सल होईल आणि काय येणार आहे 3r/4 येणार आहे. नेक्स्ट आपण पेंटॅगॉन घेतला. पेंटॅगॉन लाईक दिस. पेंटॅगॉन ए आणि बी मध्ये इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. आता याची सिम्प्लिफाईड डायग्राम कशी होणार आहे? ए आणि बी च्या मध्ये हा एक आर जो आहे तो डायरेक्टली कनेक्टेड आहे, बरोबर आहे ना. एक आर जो आहे तो डायरेक्टली कनेक्टेड आहे आणि बाकीचे हे रेझिस्टन्सेस आर हे सिरीज मध्ये आहेत म्हणजे आर प्लस आर प्लस आर प्लस आर म्हणजे किती होणार आहे? इथे येणार आहे 4r. मग याचा इक्विव्हॅलंट आर इक्विव्हॅलंट किती होणार आहे? मल्टिप्लिकेशन डिवायडेड बाय ऍडिशन 4r इंटू आर म्हणजे 4r स्क्वेअर डिवायडेड बाय ऍडिशन 5r म्हणजे 4r/5 होणार आहे. लक्षात येत आहे? आता याच्यावरून तुम्ही जनरल फॉर्म्युला थिंक करू शकताय. म्हणजे ट्रायंगल असेल म्हणजे 3 साइड असेल तर 2r/3, 4 साइड असेल तर 3r/4 आणि 5 साइड असतील तर काय येणार आहे? इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट कॉर्नर दॅट इज 4r/5 येणार आहे. तसा n साइडचा पॉलिगॉन असेल, ओके, सो फायनल फॉर्म्युला येणार आहे आपला. सो देअरफॉर फॉर पॉलिगॉन ऑफ n साइड्स इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू काय येणार बघा, दॅट इज बघा ना इथं ट्रायंगल असलं की न्यूमरेटरला 2 आणि डिनॉमिनेटरला 3 येतं. ओके, त्याच्यानंतर स्क्वेअर असला तर काय होतं, न्यूमरेटरला 3 आणि डिनॉमिनेटरला 4 येते. पेंटागॉन असेल तर न्यूमरेटरला 4 आणि डिनॉमिनेटरला 5. मग n साइड असतील तर काय येणार इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सचा फॉर्म्युला बिटवीन टू ऍडजस्टंट कॉर्नर्स? कळते का काय येणार? तर हे आन्सर येणार आहे न्यूमरेटरला. आता बघा 3 असेल तर 2, 4 असेल तर 3, 5 असेल तर 4 म्हणजे n साइड असेल तर n-1 लिहायला पाहिजे, इंटू याला r लिहायला पाहिजे, डिवायडेड बाय काय होणार आहे दॅट इज n. कारण डिनॉमिनेटर बघा ट्रायंगलला 3, स्क्वेअरला 4, पेंटागॉनला 5 अँड सो ऑन. सो n-1 इंटू r डिवायडेड बाय n होणार आहे. ओके, n-1 इंटू r डिवायडेड बाय n. आता याच क्वेश्चन मध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं. ओके, A polygon of n side is made from a wire of resistance R. बघा नेक्स्ट बघा, a polygon is okay, polygon of n sides polygon of n sides is made from a wire of resistance capital R. Then equivalent resistance between adjacent corners. Then equivalent resistance between adjacent corners. म्हणजे प्रिव्हियस प्रॉब्लेम मध्ये काय होतं, एका साइडचा रेझिस्टन्स R होता. आता इथं एका साइडचा रेझिस्टन्स R नाहीये, तर ज्या वायर पासून तो पॉलिगॉन तयार झालेला आहे
एक वायर आपण घेणार आहे, कंप्लीट वायरचा रेझिस्टन्स आर आहे आणि त्याच्यापासून पॉलिगॉन तयार करणार आहे. ओके, म्हणजे पुन्हा एकदा याच डायग्राम मी पुन्हा एकदा ड्रॉ करतो. हे बघा, सपोज मी सुरुवातीला ट्रायंगल तयार केला, त्या वायर पासून काय केला, ट्रायंगल केला, तर 3 रेझिस्टन्सेस येणार आहेत आणि आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आता पूर्ण वायरचा रेझिस्टन्स आर आहे, तर एका साईडचा रेझिस्टन्स किती होणार मग? R/3 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 होणार. आणि त्याच्यामुळे आर इक्विव्हॅलंट मगाच्या फॉर्म्युल्यानुसार काय होणार आहे, 3 साइड असेल तर 2R/3 येतं ना, 2 इंटू रेझिस्टन्स ऑफ इच साइड ना, R/3. रेझिस्टन्स ऑफ इच साइड R/3 होणार. कसं कळलं का ते? कारण पूर्ण वायरचा रेझिस्टन्स आर असेल, त्याचा ट्रायंगल केला तर एका साइडला R/3 R/3 आणि R/3 येणार आहे. ओके, डिवायडेड बाय काय होणार आहे, 3, म्हणजे काय येणार आहे, 2R/9 होणार, 2R/3 स्क्वेअर. करेक्ट ना? सपोज मी इथं स्क्वेअर केला, असा स्क्वेअर, त्याच वायर पासून, ज्या वायरचा रेझिस्टन्स आर आहे त्याच्यापासून मी स्क्वेअर तयार केला, तर प्रत्येक साइडला रेझिस्टन्स किती येणार आता? R/4 R/4 होणार, कारण 4 पार्ट मध्ये ती वायर काय होणार आहे आता, डिवाइड होणार. त्याच्यामुळे इथं आर इक्विव्हॅलंट किती येणार आहे, दॅट इज नेहमीचा फॉर्म्युला 3 इंटू रेझिस्टन्स ऑफ वन साइड, दॅट इज R/4 डिवायडेड बाय 4 असं लिहितोय ना. म्हणजे एका साइडचा रेझिस्टन्स आर असेल तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय स्क्वेअर साठी, दॅट इज 3R/4 आहे. ओके, सो 3R/4 डिवायडेड बाय 4 म्हणजे काय येणार आहे, 3R डिवायडेड बाय 4 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 16 येणार आहे. मग याच्यावरून जनरल फॉर्म्युला काय तयार होणार? मग जनरल फॉर्म्युला असा होणार आहे. ओके, सो इन जनरल वी कॅन राईट, इन जनरल फॉर n साइड्स पॉलिगॉनला असतील तर आर इक्विव्हॅलंट होणार आहे, दॅट इज, ओके, हाच फॉर्म्युला येणार आहे, n-1 इंटू साइड ऑफ रेझिस्टन्स ऑफ इच साइड. एका साइडचा रेझिस्टन्स किती होणार, कंप्लीट पॉलिगॉनचा रेझिस्टन्स, कंप्लीट वायरचा रेझिस्टन्स आर असेल तर एका साइडचा रेझिस्टन्स R/n होणार, डिवायडेड बाय n, म्हणजे प्रिव्हियस फॉर्म्युलाच फक्त युज केलेला आहे. फक्त एका साइडचा रेझिस्टन्स पूर्वी आर होता, त्याच्याऐवजी एका साइडचा रेझिस्टन्स किती होणार आहे, R/n होणार आहे. अँड देअरफॉर आर इक्विव्हॅलंट आता येणार आहे n-1 इंटू आर डिवायडेड बाय n स्क्वेअर. असं हे आन्सर येणार आहे, n-1 इंटू आर डिवायडेड बाय n स्क्वेअर. म्हणजे प्रत्येक साइडचा रेझिस्टन्स आर असेल तर n-1 इंटू आर डिवायडेड बाय n येणार आहे. आणि जर एका वायर पासून, ज्याचा रेझिस्टन्स कॅपिटल आर आहे, एका वायर पासून आपण तो पॉलिगॉन तयार केला तर त्याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती होणार आहे, दॅट इज n-1 इंटू आर डिवायडेड बाय n स्क्वेअर. आता इथं आणखी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि तो क्वेश्चन कसा आहे बघा, फाइंड द रेझिस्टन्स इन फॉलोविंग सर्किट. फाइंड रेझिस्टन्स इन फॉलोविंग सर्किट. फाइंड रेझिस्टन्स इन फॉलोविंग सर्किट. बघा, याच्यामध्ये आर हा एक रेझिस्टन्स आहे, याच्या पाठीमागे अॅमीटर जोडलाय आणि याला इथं काय जोडलेलं आहे, व्होल्टमीटर. सो दिस इज अॅमीटर अँड दिस इज व्होल्टमीटर. याच्यामध्ये अॅमीटरनं दाखवलेलं रिडिंग आहे 5 अँपियर आणि व्होल्टमीटरनं दाखवलेलं रिडिंग आहे 50 व्होल्ट. ओके, अॅमीटरनं दाखवलेलं रिडिंग किती आहे, 5 अँपियर आणि व्होल्टमीटरनं दाखवलेलं रिडिंग आहे 50 व्होल्ट. तर रेझिस्टन्स किती असेल, तर याचे ऑप्शन आहेत. ओके, फर्स्ट ऑप्शन, R is exactly equal to 5. ओके, रेझिस्टन्स काय असणार आहे, एक्झॅक्टली 5 असणार, एक्झॅक्टली इक्वल टू 5 ओहम. ठीक आहे, सॉरी 10 ओहम, 10, एक्झॅक्टली इक्वल टू 10 ओहम. सेकंड, स्लाइटली लेस दॅन 10. सी, स्लाइटली मोर दॅन 10, स्लाइटली मोर दॅन 10. ओके, अँड डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. बघा, रेझिस्टन्स जो आहे तो एक्झॅक्टली 10 येणार की स्लाइटली लेस दॅन 10 येणार आहे का स्लाइटली मोर दॅन 10 येणार आहे. ओके, हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे.
कारण आपण ओहम्स लॉ नुसार रेझिस्टन्स कसा काढतो, रेझिस्टन्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय द करंट रेझिस्टन्स असतं. सो पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट म्हणजे काय येणार आहे, रेझिस्टन्स येणार. तर आता काही वेळेला स्टुडंटला काय वाटतं की या डायग्राम मध्ये रेझिस्टन्सला पोटेन्शियल डिफरन्स 50 व्होल्टचा आहे आणि करंट दिलाय 5 एम्पियर. ठीक आहे, त्याच्यामुळे 50 डिवायडेड बाय 5 केलं तर आन्सर 10 येते, परंतु एक्झॅक्टली इक्वल टू 10 हे आन्सर इथे येणार नाहीये, लक्षात घ्या. याचं रिझन असं आहे, हे बघा, हा जो एमिटर आहे तो 5 एम्पियर करंट दाखवतोय, म्हणजे कुठला, हा लेफ्टच्या पाथचा करंट 5 एम्पियर आहे, म्हणजे या पॉईंट पर्यंत काय होणार आहे, 5 एम्पियर करंट येणार आहे. आता या पॉईंट पासून काय होणार आहे, पुढं 2 पाथ क्रिएट होतात. मग आता 5 एम्पियर सगळाच्या सगळा करंट जो आहे तो आर मधून जाणार नाहीये. 5 एम्पियर मधला थोडासा कमी करंट जो आहे तो आर मधून पास होणार आहे. आता या 2 पॉईंट मधला, ओके, हे 2 पॉईंट म्हणजे रेझिस्टन्सचा लेफ्टचा पॉईंट आणि रेझिस्टन्सचा राईटचा पॉईंट, या 2 पॉईंट मध्ये पीडी व्होल्टेज मात्र 50 व्होल्ट आहे. म्हणजे इथं पोटेन्शियल डिफरन्स ऍज इट इज 50 घेऊ शकतो, परंतु करंट आपल्याला 5 घ्यावा लागेल, म्हणजे आर मधून पास होणारा करंट, कारण आर काढायचा आहे ना. आर या रेझिस्टन्सला पोटेन्शियल डिफरन्स डेफिनेटली 50 व्होल्ट आहे, परंतु करंट रेझिस्टन्स आर मधून 5 एम्पियर जाणार का, 5 पेक्षा कमी जाणार का, 5 पेक्षा जास्त जाणार. कारण लेफ्ट कडून 5 एम्पियर आलेला आहे, त्याला पुढे 2 पाथ मिळाले. 2 पाथ मिळाले की थोडा करंट वरच्या पाथनं आणि थोडा करंट खालच्या पाथनं जाणार आहे, थोडासा कमी जाणार आहे. म्हणजे इथं करंट काय करावं लागेल, लेस दॅन 5 लिहावं लागेल, लेस दॅन 5 एम्पियर. एक्झॅक्टली किती जाणार ते आपण रेझिस्टन्स दिला, बाकीची इन्फॉर्मेशन दिली तर कॅल्क्युलेट करू शकतो, परंतु आता एवढं तरी डेफिनेटली सांगू शकतो की आर या रेझिस्टन्स मधून सगळ्याच्या सगळा 5 एम्पियर करंट जाणार नाहीये, स्लाइटली लेस देन 5 जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आर ची जी व्हॅल्यू आहे, ओके, सो रेझिस्टन्स आर इज इक्वल टू काय येणार आहे, मोर दॅन 10 ओहम येणार आहे. ओके, स्लाइटली मोर दॅन 10, कारण 50 डिवाइडेड बाय 5 केलं तर 10 येणार. 50 डिवाइडेड बाय लेस दॅन 5 म्हणजे डिनॉमिनेटर थोडासा कमी केला तर काय होणार आहे, व्हॅल्यू थोडीशी जास्त येणार आहे. ठीक आहे, आता हीच डायग्राम थोडीशी परत मी मॉडिफाय करतो. ओके, आता डायग्राम कशी आहे बघा. नेक्स्ट, so this is a once again ammeter which shows the current of 5 ampere. त्याच्या पुढे रेझिस्टन्स आहे, R is the resistance, आणि व्होल्ट मीटर जो आहे तो एमिटरच्या लेफ्टला जोडलाय आणि या रेझिस्टन्सच्या राईटला जोडलाय आणि हा दाखवतोय 50 व्होल्ट. ओके, सो क्वेश्चन आता आहे की हाऊ मच इज द रेझिस्टन्स इन द सर्किट, या सर्किट मधला रेझिस्टन्स किती असणार आहे. ऑप्शन तेच आहेत, एक्झॅक्टली इक्वल टू 10 ओहम, स्लाइटली लेस दॅन 10 ओहम, स्लाइटली मोर दॅन 10 ओहम अँड नन ऑफ दिस. ओके, आता बघा, ऍज इट इज आता 5 एम्पियर करंट, या पाथचा करंट 5 एम्पियर म्हणजे ज्या पाथ मध्ये एमिटर जोडलाय त्या पाथचा करंट तो 5 एम्पियर देणार ना. सो 5 एम्पियर ऍज इट इज इथे येणार. इथून आता या 5 एम्पियरला एकच पाथ आहे पुढे जायचा आणि तो म्हणजे रेझिस्टन्सचा पाथ, म्हणजे या रेझिस्टन्स मधला करंट एक्झॅक्टली 5 एम्पियरच येणार आहे. आता लक्षात घ्या, या रेझिस्टन्स मधला करंट किती येणार आहे, 5 एम्पियर. इथं पाठीमाग काय व्हायचं, रेझिस्टन्सच्या पाठीमाग 2 पाथ क्रिएट व्हायचे, त्याच्यामुळे रेझिस्टन्स मधून थोडासा कमी करंट जायचा. आता 5 एम्पियर करंट रेझिस्टन्स पर्यंत आलाय, तिथं मध्ये कुठलेही 2 पाथ नाहीये, त्याच्यामुळे ऍज इट इज सगळ्याच्या सगळा करंट त्या रेझिस्टन्स मधून जाणार आहे. आता पीडीचं कसं होणार, मात्र तुम्हाला मी सांगितलं माहितीये का, 2 गोष्टी सिरीज मध्ये असेल तर हा टोटल पीडी या दोघांच्या मध्ये काय होतो, डिस्ट्रीब्यूट होतो. जसं बॅटरीचं बघितलं नाही का, 2 रेझिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडले तर टोटल पीडी काय होतो, पहिल्याला थोडा जातो आणि दुसऱ्याला थोडा जातो. आता क्वेश्चन असा आहे की या रेझिस्टन्सला ऍज इट इज सगळ्याच्या सगळं व्होल्टेज मिळणार का, 50 व्होल्ट नाही मिळणार, लेस दॅन 50 व्होल्ट मिळणार आहे, लेस दॅन 50 व्होल्ट. ओके, त्याच्यामुळं इथं आता रेझिस्टन्स आर इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय करंट येणार आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स येणार आहे आता इथं लेस दॅन 50 येणार आहे, लेस दॅन 50 व्होल्ट, म्हणजे ते स्लाइटली लेस असेल पण लेस असणार डेफिनेटली. आणि करंट असणार आहे डेफिनेटली 5 एम्पियर, आणि त्याच्यामुळे आता रेझिस्टन्स किती येणार आहे, हा 50 डिवायडेड बाय 5 10, तर स्लाइटली लेस दॅन 50 डिवायडेड बाय 5 म्हणजे काय येणार आहे, रेझिस्टन्स इज लेस दॅन 10 ओहम येणार आहे. ओके, सो दॅट इज द आन्सर. हे बघा, या दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये काय आलंय, स्लाइटली लेस दॅन 5 किंवा स्लाइटली लेस दॅन 10 किंवा स्लाइटली मोर दॅन 10 ओहम रेझिस्टन्स आला. एक्झॅक्टली 10 ओहम रेझिस्टन्स येण्यासाठी
हा ॲमीटर आणि हा व्होल्टमीटर आयडियल पाहिजे. रिअल लाईफ मध्ये ॲमीटर आणि व्होल्टमीटर आयडियल नसतात. आता आयडियल ॲमीटर आणि आयडियल व्होल्टमीटर म्हणजे काय? तर ॲमीटरचा रेझिस्टन्स कंप्लिटली काय पाहिजे? 0 पाहिजे. जर ॲमीटरचा रेझिस्टन्स पूर्णपणे 0 असेल तर त्याला आयडियल ॲमीटर म्हणायचं. आणि आयडियल व्होल्टमीटर म्हणजे काय? जर त्याचा रेझिस्टन्स काय असेल? इन्फिनिटी असेल तर. ओके, त्याचा रेझिस्टन्स इन्फिनिटी असेल. हे बघा आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट डायग्राम मध्ये हा आयडियल व्होल्टमीटर जर असेल तर काय होणार? आयडियल व्होल्टमीटर म्हणजे इन्फायनाईट रेझिस्टन्स. इन्फायनाईट रेझिस्टन्स म्हणजे इकडून लेफ्ट कडून आलेला 5 अँपिअर करंट ऍज इट इज सगळा आर मधून जावं लागणार. कारण इन्फायनाईट रेझिस्टन्स म्हणजे या पाथचा करंट काय येणार आहे? 0 येणार आहे. म्हणजे फर्स्ट डायग्राम मध्ये व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जर इन्फिनिटी असेल तर एक्झॅक्टली आन्सर इक्वल टू 10 ओहम येणार आहे. आणि सेकंड डायग्राम मध्ये जर ॲमीटर जर काय असेल? 0 ओहमचा असेल, म्हणजे ॲमीटरचा रेझिस्टन्स काय असेल? 0 ओहम असेल, तर काय होतं? याला रेझिस्टन्स 0 असेल तर तिथं पीडीच क्रिएट होणार नाही. सगळ्याच्या सगळा पीडी रेझिस्टन्सला जाणार मग. ठीक आहे. आणि त्या केसमध्ये काय होणार आहे? हे एक्झॅक्टली 10 येणार आहे. म्हणजे एक्झॅक्टली 10 ओहम 10 ओहम हे आन्सर कधी येणार आहे? जर ॲमीटर आयडियल असेल म्हणजे त्याचा रेझिस्टन्स 0 असेल आणि व्होल्टमीटर आयडियल असेल म्हणजे त्याचा रेझिस्टन्स इन्फिनिटी असेल तर. पुढे हे तुम्ही शिकणार आहात. याच टॉपिक मध्ये आहे. आयडियल ॲमीटरचा रेझिस्टन्स असतो 0 आणि आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स असतो इन्फिनिटी, which is not possible in the practice. ओके, त्याच्यामुळे रिअल ॲमीटरला 0 रेझिस्टन्स नाही पण कमीत कमी ठेवला जातो आणि व्होल्टमीटरला रेझिस्टन्स इन्फिनिटी ठेवता येत नाही परंतु मॅक्सिमम ठेवायचा प्रयत्न केला जातो. ओके स्टुडंट्स.